खेड तालुक्यातील कुंडेश्वराच्या दर्शनाला जाताना भाविकांचा गाडीचा भीषण अपघात झालेला आहे। नागबोडी वळणावर घाट चढताना गाडी 100 फूट खोल दरीत कोसळली आणि या अपघातामध्ये 30 महिला भाविक गंभीररीत्या जखमी झाल्या होत्या, तर यात 7 जणींचा मृत्यू झाला आहे। शिक्रापूर चाकण रस्त्यावर मालवाहू कंटेनरनं रस्त्यावरील 7 ते 8 वाहनांना जोरदार धडक दिली। धडकेनंतर कंटेनर रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या दुकानात जाऊन शिरला आणि या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही मोठं आर्थिक नुकसान झालंय। सोलापुरातील तळवळे यावली या रस्त्यावर 12 वर्षांपासून खराब अवस्था आहे। तसंच रस्त्यांच्या दुरुस्तीकरणाचं काम गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थी आणि गावकरी करतात, मात्र अजूनही याची दखल घेण्यात आली नाही आणि त्यामुळे गावातील विद्यार्थी शेतकरी रस्त्यावर उतरले। जुना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी आंदोलन केलं। भिवंडी महानगरपालिकेमध्ये कार्यालयात उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। कर्मचाऱ्यांना सकाळी 9:15 ते 10:15 पर्यंत महापालिका कार्यालयामध्ये हजर राहण्याचे निर्देश देण्यात आलेत। ओळखपत्र देखील अनिवार्य करण्यात आले। अमरावती जिल्ह्यातील लंचरपूल मिल कामगारांकडून चिमणीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात आलं। फिनले मिल संदर्भात कर्मचाऱ्यांचं वेतन थकलं होतं आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं असून त्यांच्या या आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे। जालन्यामध्ये गोदावरी नदी पात्रामध्ये युवा शेतकरी संघटना संघर्ष समितीनं जलसमाधी आंदोलन केलं। अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालं आहे। पीक विमा कंपनीकडे शेतकऱ्यांनी अनेक वेळा तक्रार केली, तर यात कंपनीने केवळ 25% रक्कम शेतकऱ्यांना आतापर्यंत देऊ केली आहे। उर्वरित पीक विम्याची रक्कम तात्काळ देण्यात यावी यासाठी गोदापात्रेमध्ये आंदोलन करण्यात आलं। साताऱ्यातील बुधवारपेठ इथं शिवतेज गणेशोत्सव मंडळावर पोलिसांनी कारवाई केली आहे। या मंडळाला दंड ठोठावण्यात आला असून गणेश आगमनादरम्यान लावलेल्या डॉल्बी आणि लेझर लाईटमुळे नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप करत ही कारवाई करण्यात आली, तर जिल्ह्यात ही पहिलीच कारवाई आहे। सांगलीमध्ये सरपंचांनी तलाठी मिळण्यासाठी चक्क गाढवासमोर निवेदन सादर केलं, तर वारंवार मागण्या करून सुद्धा तुरीची गावाला स्वतंत्र तलाठी मिळाला नाहीये आणि त्यामुळे सरपंचांनी अनोखं आंदोलन केलं। सांगलीच्या आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंबाला प्रति किलो 311 रुपये दर मिळतो आणि त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील गुरसाळे भागातले शेतकरी आनंदून गेले आहेत। रत्नागिरीमध्ये गेल्या 2 वर्षात नैसर्गिक अपघातांमध्ये 238 जणांनी आपला जीव गमावल्याचं वृत्त आहे, तर पीडित शेतकऱ्यांना 297 लाखांचा आर्थिक मदत देऊ केली जाणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 13 ऑगस्टला शेतकऱ्यांकडून विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे। शेतकरी बागायतदारांच्या विविध प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सभेचं आयोजन करण्यात आलं। डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये सभा होईल। विठ्ठलाची तुळशी अर्चन पूजा करताना 25 भाविक उपस्थित होते, मात्र एका परप्रांतीय कुटुंबासाठी पूजा हिंदीत केली असा तक्रार भाविकांना मंदिर समितीकडे केली होती, मात्र असं काहीच घडलं नाही असं स्पष्टीकरण मंदिर समितीनं दिलं। जालन्यामध्ये अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणी 2 तहसीलदारांसह 74 महसूल कर्मचाऱ्यांवर 8 दिवसात गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेत। भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी ही माहिती दिली आहे।
अलिबागच्या झिराड इथं साई क्रीडा मंडळाच्या वतीनं गोविंदा पथकांसाठी सराव शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। गोविंदा पथकांना प्रोत्साहन मिळावं यासाठी दिलीप भोईर यांच्या माध्यमातून अलिबाग विधानसभा क्षेत्रातील पथकांना आमंत्रित करण्यात आलं होतं। कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकामध्ये धनंजय महाडिक युवा शक्ती आणि भाजपच्या वतीनं दहीहंडी थरार रंगणार आहे। तर युवा शक्ती दहीहंडीसाठी प्रथम क्रमांकाला 3 लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे। यवतमाळच्या बिरट गावामध्ये आता पोलीस शिपायानं गळफास घेत आत्महत्या केली आहे आणि या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ माजली असून संदीप केंद्रे यांनी नेमकी आत्महत्या का केली याचं कारण अस्पष्ट आहे। अक्कलकोट तालुक्यामध्ये आंदेवाडी ते दुधनीला जोडणारा बोरी नदीवरचा पूल पावसामुळे पाण्याखाली गेला। यामुळे एक शेतकरी दुचाकीवरून जात असताना त्यात वाहून गेला। या वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा शोध आता प्रशासन घेत आहे। भंडाऱ्यामध्ये रक्षाबंधनासाठी निघालेल्या वडील आणि मुलीचा दुर्दैवी अपघात झालेला आहे। 4 चाकीच्या धडकेमध्ये दुचाकीवरील दोघंही गंभीर जखमी झाले असून यशवंतराव चव्हाण महाविद्यालयासमोर ही घटना घडलेली आहे। जखमींना उपचारांसाठी लाखांदूर ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे। नांदगावच्या गिरणा धरणातून 40गाव औद्योगिक वसाहतीमध्ये पाणी सोडण्यात आलं। 1500 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तर यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। हिंगोलीमध्ये जून महिन्यात विदेशी जाणाऱ्या केळीचा 2200 रुपयांचा भाव होता, परंतु ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यातच केळीचा भाव कमालीचा घसरला। तर यामुळे केळी उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला। श्रावणाच्या 3ऱ्या सोमवारी सोलापुरातील सिद्धेश्वर मंदिरामध्ये भाविकांची चांगलीच रीघ पाहायला मिळाली। मंदिर समितीकडून काकड आरती, रुद्राभिषेक, महामंत्र पठण यासारख्या विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं।